मित्रांनो, येणाऱ्या काळात आपल्याला जगातील सर्वात उंच शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्टला क्लाइंब करायचं आहे. आणि याचीच प्रॅक्टिस म्हणून आपण जाणार होतो नॉर्थमधल्या 6000 मीटरच्या पीकवर, जिथे जीवनाचा सगळ्यात मोठा धडा शिकायला मिळणार होता. स्वागत आहे माउंट एव्हरेस्ट जर्नीच्या नवीन एक्सपिडिशनमध्ये. तब्येत थोडीशी बिघडल्यासारखी वाटतंय. डोकं बहुत भयानक दुखून राहिलं आहे. वॉमिटिंग सारखं वाटतंय, पण उलटी येऊन नाही राहिली अजूनपर्यंत. शरीर पूर्ण एकदम ढिलं पडल्यासारखं वाटत आहे. बघू. ओके, सो फायनली आपण येऊन पोहोचलो भरतपूर. या भरतपूर टेंट कॉलोनी. टेंट लावण्याची पण एक निंजा टेक्निक आहे. ज्या जागेवर बहुत सारे दगड आहे, त्या दगडाला ठोकून ठोकून ते जमीन पूर्ण प्लेन केल्या जाते. आणि ते प्लेन केलेल्या त्या प्लेन केलेल्या जमिनीवर मग आपल्याला टेंट लावल्या जाते. पण बघू शकता बहुत जास्त हवा आहे, म्हणून टेंट लावण्यासाठी थोडीशी त्रास होऊन राहिला आहे. या जागेवर ऊन तर आहे, पण याच्यापेक्षा भयानक म्हणजे हा जो बर्फ आहे, या बर्फवर जेव्हा आपण आजूबाजूच्या सराउंडिंगवर आपण पाहत आहोत, पूर्ण डोळ्यावर प्रेशर येत आहे. बाय मिस्टेक आपण आपला चष्मा जो आहे तो बॅगमध्ये ठेवला होता. सो एक गोष्ट नेहमी समजली आहे की आपला जो चष्मा आहे तो आपल्यासोबतच राहायला पाहिजे. दुपारच्या उन्हात अशा स्नोमध्ये चष्मा न लावल्याने स्नो ब्लाइंडनेस होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणून प्रत्येक व्यक्ती चष्मा लावू लागले. आपला जो टेंट होता त्या टेंटवर एक विंड शीटर लावली आहे, जेणेकरून जेवढी थंडी हवा येणार, थंडी वाहणारे वाळे, त्यांच्यापासून प्रोटेक्शन भेटणार आपल्याला. टेंट लावून झाल्यानंतर आता सुरू होणार होती एक महत्त्वाची प्रोसेस. सध्या आपण आहोत समुद्र सपाटीपासून 4780 मीटरवर. आणि इथपासून चालू होणार आहे टोटल स्नो ट्रेक. तर या स्नो ट्रेकसाठी आपल्याला काही शूज दिले आहे. हाय अल्टिट्यूड माउंटेनवर क्लाइंब करण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचे 3 किलोचे शूज देण्यात आले. सध्या आपण आहोत 4780 मीटरवर आणि आपण आता जाणार आहोत 5400 मीटरपर्यंत, ॲक्लिमेटायझेशन वॉकपर्यंत. ॲक्लिमेटायझेशन वॉकच्या पहिले गाईडकडून ट्रेकबद्दल थोडीशी माहिती देण्यात आली. और यूनम पिक किधर है? इधर इधर पक्का है ना? हाँ ठीक है. यूनम पिक है, वो दिख रहा है ना ऊपर, हल्का कॉर्निश दिख रहा है जिसमें लास्ट में, तो वो हमारी है डेस्टिनेशन, वो हमारे लक्ष्य. हाँ वो है माउंट यूनम. ठीक है, 6111 मीटर. ट्रेकबद्दल थोडीशी माहिती दिल्यानंतर सुरू झाली ओरिजिनल कसरत, जिथे आपल्याला मायनस टेम्परेचरमध्ये बर्फाने आच्छादलेल्या डोंगरावर चढायचे होते. हे दिसासाठी जेवढी इझी प्रोसिजर दिसते ना, तेवढी टफ प्रोसिजर राहते. स्नोवर आपण चालत आहोत हाय अल्टिट्यूडवर. ऑलरेडी एअर खूप थिन आहे, तर ऑक्सिजन इंटेक बहुत कमी होत आहे, दम लागत आहे. ट्रेकच्या सुरुवातीपासूनच प्रत्येकाला दम लागायला सुरुवात झाली. अभी थोड़े ही आए हैं बेस कैंप से, दिखा सकते हो आप बेस कैंप. सांस बहुत फूल रहा है. एक्लेमेटाइजेशन सब बोलते हैं बहुत ज़रूरी है, सच में अभी भी सांस फूल रहा है, पता नहीं आगे क्या होगा. या जागेवर कोणीच बोलण्याच्या कंडिशनमध्ये नाही, कारण सगळ्यांचे श्वास फुगून राहिले, लो इंटेक ऑक्सिजन कारण. आपल्याला जवळपास 500 मीटर हाईट गेन करायची होती, पण लो ऑक्सिजन इंटेक कारण प्रत्येकाची स्पीड कमी होत होती.
टेंट से हम केवल 100 मीटर ऊपर आए हैं। ऑक्सीजन की मात्रा कम हो चुकी है और सभी जो क्लाइंबर हैं बड़ा टायर्ड फील करने लगे ब्रीदिंग में। अब थोड़ा सा देर जैसे जैसे ऊपर जा रहे हैं थोड़ा सा और प्रॉब्लम्स हैं वो आ रही हैं। थोड़ा सा हेडेक है वो भी धीरे धीरे बढ़ेगा और ब्रीदिंग है वो भी लगेगा। और आपके क्या है हाइट पे जब जाते हो थोड़ा बिहेवियरल चेंज भी होता है, आप चिड़चिड़े होते जाते हो, ऑक्सीजन आप सांस नहीं ले पाते, आपका बोलने का मन नहीं करता। तो ये सभी अभी दिक्कतें हैं वो जैसे जैसे हम यानम पे जा रहे हैं। हमारे साथ हमारे जो भाई वर्ल्ड फेमस यूट्यूबर हमारे जो प्रशिल भाई हैं वो बड़ा मतलब हार्ड वर्क, इतना हार्ड वर्क हमसे चढ़ा ही नहीं जा रहा, लेकिन ये कैमरा के साथ पीछे 4 kg वेट लेके और बड़ा स्ट्रगल करके इतना चढ़ रहे हैं ताकि लोग हैं वो देख सकें कि कैसे एक्सपीडिशन होता है, समझ सकें क्या क्या दिक्कतें आती हैं। उसके लिए ये इतना हार्ड वर्क कर रहे हैं कि आई कांट एक्सप्लेन इन वर्ड्स। थैंक यू प्रशिल भाई। मधामधात अशा दगडा भरल्या जमिनीवरून आपल्याला चालायचं आहे. आमच्या सगळ्यांमध्ये एक छोटी टिल्लू पण आमच्या सोबत होती, जी एवढ्या थंडीत मोठ्या हिमतीने आमच्या सोबत वर चढत होती. तिला त्रास होत होता, ती थकत होती, ती बसत होती, पण ती वर चढत होती. आतापर्यंतच्या ट्रेकचा काय एक्सपिरियन्स आहे? ठंडी गर्मी तो नाही होत आहे? ठंडी होत आहे? दम लागत आहे? पायाला दम लागत आहे? पायाला थंडी लागत आहे. करशील तू करून टाकशील आरामशीर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. अशा थंड वातावरणात कंटिन्यूस वर चढत असताना बॉडी डिहायड्रेट होत असते, जिथं आपलं शरीर कंटिन्यू पाणी मागत असते. पानी पिलाओ इसको. जैसा कि आपको प्रशिल ने बताया था, आज हम एक्मलेटाइजेशन वॉक पे है. 5000 मीटर की हाइट पे जाना है. तो अब हम लगभग 4900 की हाइट पे पहुंच चुके हैं. 100 मीटर ऊपर है. और अभी है ना, अभी हेडेक है, सिर दर्द हो रहा है, बॉडी टायर्ड फील कर रही है और ब्रीदिंग में थोड़ा सा इशू आ रहे हैं कि थोड़ा सा ब्रीदिंग है वो कम हो पा रही है. तो ये अब दिक्कतें आती रहती हैं, प्रॉब्लम्स आती हैं जैसे जैसे हम हाइट पे जाएंगे. आला व्हिडिओ काढायला आला. मी तो झोपलेला दाखवेल व्हिडिओमध्ये. हा नीट बघ टिल्लू बघ इकडे. त्याच्यावरती हात तुझा ठेवायचा. एक्सपिरियन्स सांग. मला आता तिकडे बघून सध्या चाल. तर पायाला थोडी थंडी असते. इथे फुटला. स्नोमध्ये चालल्यामुळे थोडं दमायला झालं आहे आणि अल्टिट्यूड वाढतं आहे, म्हणून ऑक्सिजन लेवल थोडी कमी आहे, म्हणून थोडी श्वास घ्यायला त्रास होतो. बट आम्ही स्लोली जातो आहे, त्यामुळे स्लोली स्टडी करत आहोत. अशा कमी ऑक्सिजनमध्ये हाईट गेन करत असताना प्रत्येक व्यक्ती थकून राव खाली बसत होते. तो फिर आ गए मनोज भैया. यन जी आइए, आपका स्वागत है पहाड़ों में. आप क्या सोचते हो, इंजॉय है? फटती है और क्या क्या फटती है आप जानते हैं. 1 तासाचा हाईक आम्ही 2 तासात कंप्लीट करून येऊन पोहोचलो आजच्या टार्गेटवर. सो फायनली मित्रांनो, बहुत जबरदस्त ॲक्लिमेटायझेशन वॉक झाला आहे आपला. बहुत उंचावर आलो आपण, पण श्वास फुगत आहे. आता इथून आपण हळूहळू करून खाली उतरू आणि आपल्या बेस कॅम्पवर जाऊन थोडासा स्टे करू. ओके. आम्हाला वाटला आजचा टार्गेट संपला असणार, पण आता सुरू होणार होती खरी कसरत, बर्फावरची कसरत. आपल्या सोबत आलेला भाऊ अचानक बर्फाकडे जायला सुरुवात केला आणि एक अजीबोगरीब अनुभवून बसला. डायरेक्ट पाय अंदर.
अशा फ्रेश स्नोवर चालत असताना जीवाचा धोका असू शकते. जिथे फ्रेश पडलेल्या स्नो कारण क्रेवास म्हणजेच बर्फात असलेली दरी दिसून येत नाही आणि इथून चालत असताना त्याच दरीत पडण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. बघा मित्रांनो, हा स्नो एवढा लुसलुसीत झाला आहे, एवढा का एक पाय टाकला का दुसरा पाय काढताना पहिला पाय पूर्ण अंदर घुसत आहे. बहुत भयानक. ओ आराम से भैया, धीरे चलो वहाँ से, पैर घुस रहे. डायरेक्ट पाय अंदर घुसत आहे आपले. जेवढ्या मजेत हा भाऊ बर्फात गेला तेवढा जास्त त्रास याला बर्फाच्या बाहेर येण्यास होत होता. मनोज भैया, एक छोटा सा सवाल. हाँ हाँ अब आप दोनों जगह से चले हो, या स्नो से भी, यस यस ये मिट्टी के ढेर से भी. यस यस. कहाँ पे स्ट्रगल ज़्यादा हुआ है? स्नो में बहुत ज़्यादा स्ट्रगल है. आपका पैर नीचे धंसता है, आपको वो निकालना पड़ता है, तो दूसरा पैर आपको रख पाते हो. जब तक पहला पैर नहीं निकलेगा तब तक दूसरा पैर नहीं रख सकते. स्नो जितना देखने में सुंदर है उतना ही खतरनाक है. टेंटमध्ये रिटर्न जाण्या अगोदर आईस ट्रेनिंग देण्यात आली. आईसवर ट्रेक करत असताना अचानक तोल जाऊन आपण डोंगराच्या खाली पडत राहिलो तर काय करायला पाहिजे, आणि ग्लेशियरवर हाईक करत असताना अचानक जमीन फाटून दरीत पडत राहिलो तर काय करायला पाहिजे याची ट्रेनिंग देण्यात आली. ये तो ठीक ही है, इसमें तो नॉर्मल चल सकते हो. लाइक ये वाला जो है ना स्लोप, ये लाइक कितना है 40 होगा. इस पे कैसे चलना है आपको, बस ये ऐसे करके चढ़ना है वहाँ पर. आइस एक्स पकड़ने का तरीका ये जो थंब है ना यहाँ पर डालना, और नीचे आते वक्त क्या करना है, हिल लगाना. इफ मैं फॉल हो जाऊंगा ना तो मैं कैसे सेल्फ अरेस्ट करूँगा, खुद को कैसे बचाना है, लाइक खुद को कैसे अरेस्ट करना है ना. टेक्निक से आपको क्या करना है, ये चल रहा हूँ ना, चल रहा हूँ, लाइक फॉल हो गया. अच्छा, ये पैर भी मारना है. हाँ हाँ, पैर भी मारना है. पैर मारना मनोज भाई, पैर मारना बोल. आणि अशा प्रकारे मन भरतपर्यंत डोंगरावरून खाली पडून स्वतःला वाचवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. या टेक्निकचा उपयोग आपल्याला समोर चांगलाच होणार होता. तर मित्रांनो, आपले सायको प्रशील आपल्याला दाखवतील आता कसं वाचवायचं आप स्वतःला जेव्हा आपण पहाडावरनं पडतो. सायको प्रशील, रोलिंग चेक. माउंट युनम्पिक एक्सपिडिशनमध्ये जो आत्तापर्यंत सगळ्यात मजेदार टप्पा होता ते म्हणजे हे होती आपली ट्रेनिंग, आईस ट्रेनिंग. या ट्रेनिंगमध्ये जेव्हा कधी आपण आईसवरून जात असतो, ग्लेशियरवरून जात असतो, न बाय मिस्टेक आपण फॉल झालो तर खाली पडत असताना आपण स्वतःला कसं वाचवू शकतो, कसा अरेस्ट करू शकतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकानं ट्राय केला न मजेदार होता, एक नंबर. आता सगळी ट्रेनिंग पार झाली आहे, ॲक्लिमेटायझेशन झालं आहे आणि आता आपण उतरत आहोत खाली आणि उद्यापासून सुरू होणार ओरिजिनल आपला एक्सपिडिशन. प्रॅक्टिस सगळी संपली आहे. ओके, सो आता इथून निघू खाली आणि आपल्या बेस कॅम्पवर जाऊन पोहोचू. तसं तसं ग्लेशियरमध्ये धावायला नाही पाहिजे, ऑक्सिजनचा त्रास होऊ शकते, पण आपण फुल एनर्जेटिक हो. कैसा रहा ट्रेनिंग? बढ़िया, टेक्निक नया नया चीज़ सीखने को मिला, सेल्फ अरेस्टिंग सीखने को मिला. अगर आप फॉल हो गए तो कैसे खुद को ग्रिप बनाना है वो टेक्निक सिखाया. ज़िंदगी में चाहते हैं कि हम कभी सेल्फ अरेस्ट का स्किल ना यूज़ करें, बस नॉलेज के लिए. नॉलेज के लिए बस. अशा बर्फाच्या खाली असलेले मोठमोठे गड्डे इझिली दिसून येत नव्हते,
ज्या कारण सगळेच गड्ड्यांचा शिकार होत होते. बर्फात एवढे गड्डे असून आपण बर्फात धावत धावत हवेत उडत टेंटच्या जवळ येऊन पोहोचलो. सो मित्रांनो, बघू शकता माउंटेनमध्ये लाईफ किती डिफिकल्ट राहते, इथं सर्वाईव्ह करणं किती डिफिकल्ट राहते. बाहेर खतरनाक असा स्नोफॉल सुरू आहे, रात्र झाली आहे, जीवाची अजिबात इच्छा नाही आणि जेवा लागते, होऊ शकेल तेवढा जास्त जेवा लागते आपल्याला पोट भरून. शूज पण आपण अंदर घेऊन ठेवले कारण पूर्ण स्नोफॉल होता बाहेर, दिसतं वरून टेंटमधून पाणी बी येत आहे. हे बघा, हे ओस कोहरा जमला आहे, टेंटच्या अंदर पूर्ण ओस झाला आहे, पूर्ण पाणी पाणी जमा झाला आहे, दिसतं. रात्रभर आम्हाला याच्यात काढायची आहे. कोई नहीं, ये हमारे लिए बहुत एडवेंचर वाली बात है, पर जो लोग यहाँ पे रह रहे हैं, ठीक है, उनकी लाइफ कितनी डिफ़िकल्ट है उनके बारे में भी कभी सोचना चाहिए. और बस यही है लाइफ, ठीक है. हम 2-4 दिन एंजॉय करके चले जाएंगे, ठीक है. ये मुसीबत हमें इतनी कठिन नहीं लगेगी क्योंकि हमें पता है कि आखिर में घर ही जाना है, पर जिसके घर ही यहाँ है उनके बारे में भी थोड़ा बहुत सोचना चाहिए. काल रात्री भयानक स्नोफॉल झाला, आजूबाजूला पूर्ण जो स्नो आहे तो एकदम टाईट झाला आहे, कडक. आणि या कडक आईसवरून चालताना आपण स्लिप होऊ शकतो, म्हणून आपल्याला आता क्रॅम्पॉन वगैरे देऊन राहिले आहेत. क्रॅम्पॉन लावला तर आपण इझिली ग्रिप घेत घेत या स्नोवरून समोर जाऊ शकतो, या आईसवरून समोर जाऊ शकतो. बर्फावर चालत असताना शूजला ग्रिप मिळावी म्हणून प्रत्येक व्यक्ती क्रॅम्पॉन लावून तयार झाले. आजचा दिवस आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि चॅलेंजिंग राहणार होता, जिथे आम्ही सगळे माउंट युनम पीकच्या बेस कॅम्पपासून तर समिट कॅम्पपर्यंत जाणार होतो, जिथे जात असताना आम्हाला अनेक अडचणींना पार करावे लागणार होते. बहुत दम लागत आहे, भयानक दम. ऑक्सिजनची मात्रा बहुत कमी आहे, तोंडातून आवाज भी नाही निघत आहे. अर्ध्या तासानंतर पहिला रेस्ट, पाणी पिऊन टाकतो. आपल्यासोबत असलेले टिल्लू आणि तिचे पप्पा म्हणजे सचिन दादा आणि गृहिता हे दोघं रिटर्न जाण्याचं डिसिजन घेतलं आहे, कारण की 2-4 रिझन आहे. सेफ्टी पर्पजसाठी त्याने हा डिसिजन घेतला की रिटर्न जाणार. आता इथून सुरू होता ओरिजिनल स्टेप, एकदम असा वर्टिकल आहे, कॅमेरात समजून येत आहे काय माहीत नाही, पण इथून आता ओरिजिनल चढाव असणार. आणि ते जिथं बाउंड्री दिसत आहे वर, त्या बाउंड्रीच्या पाठीमागं आपला समिट कॅम्प असणार. वा 5100 मीटरवर सुरक्षित पूर्ण जिद्द घेऊन चढताना, आणि हे आपले मनोज भाऊ. अशा कोणत्याही माउंटेनवर म्हणजे हाय अल्टिट्यूडवर तुम्ही जेव्हा कधी येता आणि अशा माउंटेनवर ट्रेक एक्सपिडिशनसाठी होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त आपली बॉडी जी आहे ते हायड्रेट ठेवायचं आहे, आणि होऊ शकेल जे काही असेल आपल्याजवळ ड्रायफ्रूट्स कॅडबरी ते खात राहायचं आहे.
जेणेकरून डोकं नाही दुखणार आणि थोडंसं एनर्जेटिक राहू आपण. चिअर्स. पाठीमागचा नजारा खतरनाक आहे, एक नंबर. मधा छोटा छोटा स्नोफॉल होत आहे. हा छोटा स्नोफॉल समोर जाऊन आमच्यासाठी डोकेदुखी होणार होता, कारण या स्नोफॉल कारण समोर तुफान येणार होता. स्नोफॉल. आओ आओ शुभम भाई जिंदाबाद. बापा रे बापा, हा चढाव दिसताय, भयानक चढाव आहे. हो, इथून जायचं आहे आता आपल्याला वर. हा जवळपास 55 डिग्रीचा स्लोप होता, जिथून पाठीवर 20 किलो वजन घेऊन आपल्याला वर चढायचं होतं, ज्या कारण प्रत्येकाच्या पाठीवर चांगलाच लोड पडत होता. पुरा स्ट्रेट वर. ऑक्सिजनचा कमी पुरवठा, एकदम स्टिफ, एकदम वर्टिकल स्टिफ, आणि या स्नोवरून घसरणारे पाय, बहुत चॅलेंजिंग, पण करत आहे सगळे. किस लेवल के चैलेंज यहाँ हमें फेस करना पड़ रहा है. एक तो बर्फ़ गिर रही है, हवा चल रही है, और ये स्लोप तो देख ही सकते हो, भगवान याद आ जाए, दिख नहीं जाए यहाँ से. एवढ्या चढावाला मोठ्या हिमतीने पार करत आपण समोर चाललो होतो की तेवढ्यातच अचानक पूर्ण वातावरण बिघडलं आणि जोराचा वारा आणि हेवी स्नोफॉल सुरू झाला. एक तर एवढं दमत चला कमी ऑक्सिजनमध्ये, त्याच्यात शूटिंग करणं म्हणजे बहुत टफ चॅलेंज आहे. हार्टबीटचा आवाज एकदम धपधप 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 असा आवाज येऊन राहिला आहे माझ्या कानात, स्वतःचाच आवाज आहे. पूर्ण स्नोफॉल होता आहे आजूबाजूला, भयानक. चांगला स्नोफॉल होऊन राहिला आहे. पाठीमागचे सगळे डोंगर गायब झाले. समोरचं पण विजिबिलिटी एकदम पूर झाली आहे, डोंगर दिसत नाही. दम पाहता किती लागत आहे. हा माझा श्वास घेण्याचा आवाज आहे. अशा या तुफान स्नोफॉलमध्ये आपण समिट कॅम्पवर येऊन तर पोहोचलो, पण इथे आल्यावर निसर्गाचा कहरच पाहायला मिळाला. फायनली आपण येऊन पोहोचलो समिट कॅम्पवर. या जागेवर एवढ्या जोरात तुफान आला की आमचे काही टेंटच उडून गेले. कैसा है, सब ठीक है? एकदम बढ़िया, सब ठीक है. और ठंड और पवन ज़्यादा है, हाँ, बाकी सब बढ़िया है. थोड़ा हेडेक वगैरह?
थोड़ा सा एकदम माइनर सा, बाकी नहीं है। ओके, बाकी सब सही है। या तुफानात सर्वाईव्ह करणं आम्हाला थोडं चॅलेंजिंग वाटत होतं. असं वाटत होतं हे टेंट कधी पण फाटणार किंवा उडून जाणार. भयानक तुफान आहे या जागेवर, एकदम तुफान. जवळपास 3 तास हा लपेष्ट सहन केल्यानंतर हा तुफान थोडासा शांत झाला. बहुत जबरदस्त फिलिंग वाटून राहिली आहे. आपण बिलकुल शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो. आता जवळपास वाजत आहे 2 वाजता आपण समिट कॅम्पवर येऊन पोहोचलो. दुपारचे 2. रात्रीपर्यंत आपल्याला रेस्ट करायचं आहे न रात्री 11 वाजता आपल्याला निघायचं आहे कडाक्याच्या थंडीमध्ये समिटसाठी, म्हणजे माउंट युनमच्या टॉपसाठी. नमज भैया कुछ कहना है? कुछ तो कहो, एक बात कहो. जैसा कि आप देख रहे हैं हालत, यहाँ लगभग 5400 मीटर की हाइट पे बॉडी पूरी एग्जॉस्ट हो चुकी है, ड्रेन आउट हो चुकी है. और हमारा जो समिट पुश है वो रात को है लगभग 11 बजे के आसपास. देखते हैं क्या रहता है, लेकिन एनर्जी हाई है, कोई इशू नहीं है. पुश करेंगे और सबमिट करके आएंगे, पूरा ज़बरदस्त, जिंदाबाद. सो अशा प्रकारे इथं हालत बेकार होणार. और भैया जी आपको कुछ कहना है? 1 शब्द 2 शब्द. मज़ा तो आता है वैसे, भले चाहे कितना भी मुश्किल हो, मज़ा तो आता है, आना चाहिए. ठीक है, अगर आप फिज़िकली फिट हो और मेंटली स्ट्रांग हो तो ज़रूर आना चाहिए लाइफ में एक बार, भले एक बार ही आओ, पर ये एक्सपीरियंस लेना बहुत ज़रूरी है. तो प्रशील भैया है हमारे साथ, वो पूरा दिन शूटिंग करते रहते हैं. शूटिंग के साथ चलना और पेस मेंटेन करना वो बहुत बड़ी बात है. ठीक है, तो मैं उनकी मेहनत को दाद देता हूँ. ठीक है, सो गाइस थैंक यू मेरे भाई. पॉपकॉर्न पहाडी इलाक्यावर पॉपकॉर्न यासाठी खाल्लं जाते कारण ऑक्सिजन लेवल चांगला मेंटेन राहते. पोटभर पॉपकॉर्न खाऊन झाल्यावर सोबतचे मित्र शांत झोप घेत होते. पण या तुफानामध्ये पीक चढण्याच्या एक्साइटमेंट कारण आपल्याला झोपच येत नव्हती. सो मित्रांनो, फायनली 11 वाजले आहे. आज हा आपला 6वा दिवस समजा. इथून आता आपला समिट पुश असणार आणि इथून जवळपास 8 तास लागतील आणि मग सकाळी जवळपास 7-8 वाजता आपण जाऊन पोहोचू. आता 11 वाजले, सगळी पॅकिंग झाली आहे. बस होप का बहुत थंडी थंडी वारे नाही आले पाहिजे. टेंटमध्ये बघा कसा बर्फ जमा झाला आहे, काय दिसतंय? पूर्ण बर्फ आहे. माउंट युनम पीकच्या समिट कॅम्पपासून आपण रात्री समिट पुश चालू केला. 11:15 वाजतापासून 12:30 वाजेपर्यंत थोडा वातावरण खराब होण्यास सुरुवात झाली आणि 12:30 वाजता जो हेवी स्नोफॉल सुरू झाला तो थांबण्याचं नावच घेत नव्हता. थोड्या समोर जाताच गाईडने आम्हाला माहिती दिली की जर आपण या स्नोफॉलमध्ये खाली नाही उतरलो तर हेवी स्नोफॉल कारण ॲव्हलांच येऊ शकते आणि आपण त्या डोंगरामध्ये दबून मे बी आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आणि अशा प्रकारे मोठं भारी मन घेऊन नाराज होऊन टीमचे प्रत्येक क्लाइंबर गाईडसोबत खाली उतरू लागले. रात्रभरात तुफान येऊन खूप हेवी स्नोफॉल झाला. हा तुफान एवढा मोठा होता जो उत्तराखंडपासून चालू होऊन हिमाचल प्रदेशपर्यंत आला होता. आणि सकाळी आम्हा सगळ्यांच्या मोबाईलवर काही न्यूज येण्यास सुरुवात झाली ज्यामध्ये उत्तराखंडमध्ये हेवी स्नोफॉल कारण ॲव्हलांच आला आणि या ॲव्हलांचमध्ये जवळपास 22 क्लाइंबर दबले आणि यामध्ये 5 क्लाइंबरचा जागीच मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे माउंट युनम पीकचा समिट 300 मीटरने राहिला याचं कुठं ना कुठं आम्हा सगळ्यांच्या मनात एक खंत होता. पण गाईडने घेतलेला वेळेवरचा डिसिजन एकदम योग्य ठरला ज्या कारण आम्ही सगळे सुखरूप खाली येऊन पोहोचलो.